भाजलेले मके खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर आज आपण बघूया मक्याचे पॅटीस. इथे मी 1 वाटी मका मिक्सरला लावून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, गाजर, उकडलेले बटाटे, इथे आपण ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत आणि या सगळ्या मिश्रणला आपण एकत्रित मिक्स करून घेणार आहोत. आपण आले लसूण पेस्ट ॲड केली आणि त्याच्यानंतर स्क्रीनवरती दिलेले मसाले एक एक करून आपण ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या सगळ्या मसाल्यांमध्ये मी चवीनुसार मीठही ॲड करून घेणार आहे. या सगळ्याला आपण गाजर आणि कांद्याच्या मिश्रणमध्ये ॲड करायचे आणि आपल्याला त्याला मिक्स करून व्यवस्थित त्याचे आकार बनवून घ्यायचे आहेत. इथे मी कोथिंबीरही ॲड करून घेतलेली आहे माझ्या मिक्सरमध्ये. कोटिंगसाठी मी आता तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यात आपण आपले पॅटीस कोट करून घेणार आहोत आणि तव्यावर तेल घेऊन आपण त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. इथे मी सगळे पॅटीस शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुमच्यासाठी क्रिस्पी स्वादिष्ट मक्याचे पॅटीस रेडी झाले आहेत.